रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. सर, त्वचेची खाज खूप होती आणि ही त्वचेची खाज राहण्यासाठी काहीतरी आयुर्वेदिक उपचार सांगा, याच्यावरती व्हिडिओ बनवा, अशा बऱ्याच कमेंट्स आणि फोनही आले. अगोदर व्हिडिओ बनवलेले, पण तरी हा साधा सोपा उपाय सर्वांना करता येणारा तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. लक्ष देऊन ऐका. या सांगतोय त्या वनस्पती किंवा वनस्पतीच्या पावडरी सांगतोय त्या प्रमाणात घ्यायच्या आणि त्या एकत्रित करून 1 लिटरच्या बाटलीमध्ये तो रस भरून ठेवा आणि तो रस सकाळी अनुशापोटी 4 चमचे रस तयार केलेला अर्धा ग्लास पाण्यामधून अनुशापोटी सकाळी सकाळी घेतला की तुमच्या अंगाची खाज, मग ती डायबेटीसमुळे होत असू द्या किंवा कुठलं इन्फेक्शन असू द्या, मग ते व्हायरल इन्फेक्शन असेल, फंगल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, काहीही असेल, किंवा सोरायसिससारखे आजार असतील किंवा अशा ह्याच्यावरती फोड वगैरे आले असतील, पित्त झालं असेल, त्याच्यामुळं खाज होत असेल, तर हा उपाय एकदम सर्व रोगासाठी हा उपाय जालिम आहे. तर उपायाला मुख्य मी सुरुवात करतो. पहिली वस्तू कोणती आहे ती पहा. गुळवेल, ज्याला आपण गिलॉय म्हणतो. लक्ष द्या व्यवस्थितरित्या. हे गिलॉय कांड्याची बरं का, लक्षात ठेवा. गिलॉयच्या ज्या कांड्या त्या कांड्याची असणारी पावडर मेडिकलमध्ये मिळते. किती घ्यायची ती मी सांगतो. त्यानंतर कडुलिंबाची पानं आपल्या शेतकऱ्यांनी रानातसुद्धा मिळतात. गिलॉयसुद्धा रानात मिळतं, गुळवेल. त्यानंतर तुळशी दारामध्येच असते, लक्षात ठेवा. तुळशीची पानं लागणार आहेत आपणाला. या 3 वस्तू आल्या का लक्षात तुमच्या? बघा काय काय सांगितलं मी. एक सांगितलं तुम्हाला गिलॉय, त्यानंतर सांगितलं तुम्हाला कडुलिंबाची पानं, आणि तिसरं सांगितलं तुम्हाला आपलं तुळशीची पानं. आणि याच्याबरोबर एक पपईचं पान किंवा पपईच्या पानाची पावडर, हे 4 वस्तू एकत्रित केल्यानंतर ॲलोवेरा, ज्याला आपण कोरफड म्हणतो, पावडर मिळते, किंवा ॲलोवेरा असं रानातही आपणाला आतला मगज काढायचा, त्याच्या गर काढायचा, तो गर. आता पहा, हे 4 सांगितलेले, हे 4च्या 4 प्रत्येक पावडरीच्या स्वरूपात जर घेतलं तर 2-2 चमचे घ्यायचे. 2 चमचे गुळवेलाची पावडर, 2 चमचे कडुलिंबाच्या पानाची पावडर, 2 चमचे आपले तुळशीच्या पानाची पावडर, आणि 2 चमचे पपईच्या पानाची पावडर. रसाच्या जर स्वरूपात तुम्हाला बनवायचं असेल तर गुळवेलाची पानं 10 ग्रॅम, पपईची पानं 10 ग्रॅम, कडुनिंबाची पानं 10 ग्रॅम आणि तुळशीची पानं 10 ग्रॅम. प्रत्येक 10-10 ग्रॅम सांगितलं. आणि हे 10 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम, जास्तीत जास्त 20 ग्रॅम, कमीत कमी 10 ग्रॅम या प्रमाणात मिक्सरमध्ये हे बारीक करायचं. आणि मिक्सरमध्ये बारीक करत असताना त्यात पाणी ओतून
ह्याचा रस काढायचा, ह्या चारही पदार्थाचा रस काढायचा. लक्षात आलं का तुमच्या? हे मुख्य 4 पदार्थ अतिशय महत्त्वाचे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची खाज असू द्या बरं का, त्याच्यासाठी सांगतो. आणि हे 4 झाल्यानंतर, याचा रस काढल्यानंतर 15 ग्रॅम, लक्ष द्या या गोष्टीकडे, 15 ग्रॅम काळा काथ, जो आपण पानामध्ये वापरतो तो काथ, 15 ग्रॅम काथ पूर्णपणे कुटून असा बारीक करायचा. आणि हा 15 ग्रॅम काथ या 1 लिटरमध्ये मिसळायचा आणि हलवायचं चांगलं. 2 तास असं स्थिर ठेवायचं, 2-4 वेळा हलवायचं. तो हा काथ त्याच्यामध्ये मिसळला पाहिजे आहे. आणि ती 1 लिटरची बॉटल फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आणि दररोज सकाळी अर्धा ग्लास कोमट पाणी आणि यातले 4 चमचे, त्या अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये ह्यातले 4 चमचे घ्यायचे. आणि दररोज सकाळी तुम्ही हे अनुशापोटी घ्यायचं. त्यानंतर एक अर्ध्याभर तासाने तुम्ही काय बी खावा, चहा प्या, काहीही करा, तुम्हाला कुठलंही ह्याच्यामध्ये पथ्य नाही आहे. हे जर तुम्ही एक ज्या दिवशी तुम्ही हा प्रयोग सुरू करणार, आज सकाळी घेतलं की आजच्यापासूनच तुमच्या अंगाची खाज ही पूर्णतः कमी होऊन जाते. जे डायबेटीस पेशंट आहेत, लक्षात ठेवा, त्या डायबेटीस पेशंटनी घेताना फक्त 2 चमच्यापासून सुरुवात करा. कारण ह्याच्यामध्ये मी जे वापरलेल्या वस्तू आहेत, त्या वस्तू किंवा वेली या काय करतात तर शुगर, ज्यांना हाय शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांची शुगर ही थोडीशी स्लाइटली कमी करतात. त्याच्यामुळं ज्यांना गोळ्या चालू आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कुठलंही औषध घेत असताना आपल्याला जर अगोदरच्या गोळ्या चालू असतील, बीपीची वगैरे गोळी जर चालू असेल, लक्षात ठेवा, तर बीपीची गोळी जर तुम्ही संध्याकाळी घेत असाल तर हे सकाळी घ्यायचं. कुठल्याही केमिकल्स बरोबर हा रस घ्यायचा नाही आहे. केमिकल्स घेणारी तुम्ही औषधं आणि ही आयुर्वेदिक औषधं यामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त 1.5 तासाचं अंतर असणं आवश्यक आहे. घरच्या घरी, घरातून बाहेर न जाता करावयाचा हा उपचार सांगितला. साधा सोपा उपचार आहे. भगवंताने दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत माझ्या साह्याने आणून पोचवण्याचं कार्य केलं. योग्य वाटतंय त्याने आवर्जून चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि उपचार करावा. आणि आपण कुठून व्हिडिओ पाहत आहात, कोणत्या गावातून, ते आवर्जून कमेंटमध्ये सांगावं. झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.